उन्हाळ्याच्या सुट्टीत रसाळ आंब्याचा आनंद घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलीये। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात रासायनिक पदार्थांचा वापर करून आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याचा प्रकार उघड झालाय। माहिती मिळताच एफडीएच्या पथकानं बाजारात धडक कारवाई करत आंब्यांचे संशयास्पद नमुने जप्त केले। या कारवाईमुळे आंबा प्रेमींमध्ये भीतीचे वातावरण असतानाच व्यापारी संघटनांनी मात्र काही मोजक्या व्यापाऱ्यांमुळे बाजार बदनाम होत असल्याचा दावा केलाय। ग्राहकांनी विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच आंबा खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आता एफडीएच्या प्रयोगशाळेतील अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून दोषींवर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। केमिकल युक्त आंबे मोठ्या प्रमाणात आहेत, कारवाई देखील झालेली आहे। ग्राहकांना तुम्ही व्यापारी म्हणून काय आव्हान कराल? व्यापारी म्हणून मी हेच समजून सांगेन की अशा काही गोष्टींना न घाबरता जे रजिस्टर्ड व्यापारी मार्केटमध्ये काम करतात, जे जेन्युइनली काम करतात, जे तुम्हाला ॲश्युरन्स देतील त्या लोकांकडनं ग्राहकांनी जरूर आंब्याची खरेदी करावी। खरे आणि केमिकल युक्त तर कोणत्या व्यापाऱ्यांना पण तसे सांगता येणार नाही। ती शेवटी विश्वासार्हतेचा प्रश्न असतो। जे जेन्युइन काम करणारी लोक आहेत, ते गाळेधारक आहेत, जेन्युइन व्यापारी आहेत, रजिस्टर्ड व्यापारी आहेत, ती लोक अशा पद्धतीची फसवणूक करून शेवटी ते कायद्याला धरूनच काम करतात। त्याच्यामुळे त्यांना काय कोणाला फसवून जाऊन कुठून इथून पळून जाण्याची काही व्यवस्था नाही आहे। तो इथे थांबणारा जो माणूस असेल आणि रजिस्टर्ड व्यापारी असेल त्याच्याकडनं तो जेन्युइनली न फसवताच काम करणार। नाही, ते आहे बरोबर तुमचं म्हणणं। तसं परवा फूड अँड ड्रगवाल्यांनी इथे कारवाई केलेली आहे आणि परीक्षणार्थी त्यांनी काही आंबे इथून पण सॅम्पलिंग केलेलं आहे आणि सीलसुद्धा लावले फूड अँड ड्रगवाल्यांनी। त्याच्यामध्ये काय रिझल्ट्स येतील ते सगळ्या जनतेसमोर येतीलच आणि जो कोण व्यापारी तशा पद्धतीत करेल त्याच्यावर रीतसर शासन कारवाई करेलच असं आम्ही समजतो। केमिकलमुळे आत्ताच काय झालेलं रिसेंट इन्सिडेंट आहे आपला कलिंगडामध्ये। काहीतरी इंजेक्शन पिकवण्यासाठी, कोणते फळ पिकवण्यासाठी इंजेक्शनचा प्रयोग केला जातो। इवन नाळामध्ये सुद्धा जे आपल्याला शहाळी येतात आता त्या शहाळीला सुद्धा इंजेक्शन मारलं जातं। त्याचप्रमाणे आंब्याला इंजेक्शनचा प्रयोग मला वाटत ना होईल, परंतु हे कल्टार टाकून किंवा हे केमिकल टाकून त्यात लवकर पिकवण्यासाठी, कलर येण्यासाठी तो प्रयत्न केलेला असतो। परंतु आंब्याला झाडावर जनरली त्या वरच्या भागाला जो कलर यायला लागतो त्यावेळी ते फळ काढलं जातं आणि ते फळ मार्केटला आल्यानंतर 8 दिवसांनी पिकतं, नॅचरली पिकतं। त्याला गवतामध्ये ठेवल्यानंतर केमिकल टाकून पिकवल्यानंतर त्याचा परिणाम माणसाच्या बॉडीवर होतोय, कारण हे किती झालं तर केमिकल आहे पोटात जाते आणि प्रत्येकजण काही आंबा धुवून आणि हे करून खात नाही, डायरेक्ट पण चावून खातात। त्याच्यामुळे हे हेल्थला डेंजर आहे। त्याच्यामुळे एफडीए याच्यामध्ये ॲक्टिव्ह झालेली आहे की कोणाला सोडणार नाही। आंबा घेताना मार्केटमध्ये जनरली तो ओळख असेल आणि गालाधारक जे आहेत त्यांच्याकडून घेतल्यास फसवणूक होणार नाही अशी मला खात्री आहे।